तुमच्या स्वप्नातील घरासाठी आणि भविष्यातील योग्य गुंतवणुकीसाठी कोटी रोड सिंहगड कॉलेजसमोर फुट रस्ता पंढरपूर येथील श्री महालक्ष्मी नगर मध्ये होय, अगदी 2,25,000 रुपयापासून गुंठे जागा, तेही आपल्या पंढरपूरमध्ये. श्री महालक्ष्मी येथील प्लॉटिंगची खास वैशिष्ट्ये: तार कंपाऊंड, रोड, प्लांटेशन, प्लॉट डिमार्केशन, वृद्धांसाठी सिमेंट बाकडे आणि असं बरंच काही. तेव्हा भविष्यातील योग्य गुंतवणुकीसाठी आणि तुमच्या स्वप्नातील घरासाठी संपर्क श्री महालक्ष्मी नगर, कोटी रोड, सिंहगड कॉलेजसमोर, फुट रस्ता पंढरपूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. शिबिरामध्ये भेट देण्यासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्यांच्या समवेत उपस्थित असलेले सन्माननीय आरोग्यमंत्री महोदय. राज्य व केंद्र सरकारच्या वतीने सामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येत असून त्यांना जीवनात आरोग्याची चिंता वाटू नये, त्यांच्या आरोग्यावरचा खर्च कमी व्हावा याकरता आरोग्यविषयक पायाभूत सुविधा उभारण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 65 एकर परिसर येथे कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित महाआरोग्य शिबिराला दिलेल्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत, खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार समाधान आवताडे, राजेंद्र राऊत, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, आरोग्य सेवा उपसंचालक डॉक्टर राधाकिशन पवार, भैरवनाथ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजी सावंत आदी उपस्थित होते. जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील त्यांच्या संकल्पनेतून हे महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं. ते राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत, आमदार समाधानभाऊ आवताडे, आमदार राजाभाऊ राऊत, आपले सोलापूरचे जिल्हाधिकारी CO मॅडम, प्राध्यापक शिवाजीराव सावंत या ठिकाणी उपस्थित, मंचावरील सर्व मान्यवर, सर्व डॉक्टर्स, परिचारिका, पॅरामेडिक स्टाफ आणि सर्व वारकरी भगिनी आणि बंधूंनो, मी डॉक्टर तानाजीराव सावंत यांचं मनापासून अभिनंदन करेन की मागच्या आषाढीला त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला. या ठिकाणी महाआरोग्य शिबिर हे लावण्याची संकल्पना त्यांच्या आणि शिवाजीरावांच्या मनामध्ये आली आणि हे कठीण काम होतं. लाखो लोक या ठिकाणी आषाढीच्या निमित्ताने येतात आणि त्याकरता एवढ्या सोयी उभारणं हे सोपं काम नव्हतं. पण तानाजीरावने एखादी गोष्ट मनावर घेतली की ती पूर्ण केल्याशिवाय ते झोपत नाही. तसंच त्यांनी या संकल्पनेला झोकून दिलं आणि खऱ्या अर्थानं त्यावेळी आपले सन्मान्य खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी आले, त्यांचे मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि महाशिबिर या ठिकाणी झालं आणि नुसतं महाशिबिर झालं नाही, तर महाशिबिरामध्ये महारेकॉर्ड तयार झाला आणि 11 लाख रुग्णांनी त्या महाशिबिरामध्ये उपचार प्राप्त करून घेतले. त्यापैकी ज्या लोकांना पुढचे उपचार आवश्यक होते त्यांचंही ट्रॅकिंग करण्यात आलं, त्यांना पुढचे उपचारही देण्यात आले आणि त्यातनं एक ही चांगली परंपरा सुरू झाली. आणि आता कार्तिकीच्या निमित्ताने आज हे शिबिर सुरू झाल्यापासून मी माहिती घेतली, आतापर्यंत 42,000 रुग्णांनी या ठिकाणी या शिबिराचा लाभ घेतला आहे. 3 दिवस हे शिबिर चालणार आहे. खरं म्हणजे आपण तर असा विचार करतो कोणालाही डॉक्टरची आवश्यकता पडू नये, पण ती पडली तर व्यवस्था असली पाहिजे आणि म्हणून ही व्यवस्था आपण या ठिकाणी उभी केली आहे आणि त्याचा फायदा देखील लोकांना होतोय. खरं म्हणजे मला सांगितलं पाहिजे की आपल्या देशामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणली आणि 5 लाखापर्यंतचा उपचार मोफत केला. तर राज्यामध्ये आपल्या सरकारनेही हा निर्णय घेतला की आपण राज्यामध्ये
फुले जनआरोग्य योजना आहे, हिचा विस्तार वाढवू आणि 5 लाखापर्यंत कुठली अट न ठेवता, कुठलं रेशन कार्ड आहे, कुठलं सर्टिफिकेट आहे, इन्कम सर्टिफिकेट आहे की नाही, 12 कोटी महाराष्ट्रातल्या जनतेला 5 लाखापर्यंतचा उपचार मोफत देण्याचं काम आज आपल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी सुरू केलं आहे. आणि म्हणून राज्य सरकार आणि केंद्र सरकार सामान्य माणसाची काळजी त्या ठिकाणी घेते. तानाजीरावांच्या नेतृत्वामध्ये मोठ्या प्रमाणात आपण माता भगिनींचं स्क्रीनिंग केलं. 2-2.5 कोटी घरांमध्ये जाऊन त्यांचं स्क्रीनिंग करून त्यांना काय उपचार आवश्यक आहे या संदर्भातली सगळी माहिती घेऊन कशा प्रकारचे उपचार हे त्यांच्यापर्यंत प्रिव्हेंटिव्ह अशा पद्धतीने, म्हणजे रोग झाल्यावर नाही, रोग होऊ नये म्हणून काय करता येईल हा प्रयत्न आपण या ठिकाणी केला. आज आरोग्याचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याकरता 5,000 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले आणि महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आल्यानंतर 14 मेडिकल कॉलेजची निर्मिती आपण सुरू केली. आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये शासकीय मेडिकल कॉलेज असेल अशा प्रकारची व्यवस्था आपण उभी केली. त्यामुळे सामान्य माणसाच्या जीवनामध्ये आरोग्य याची चिंता त्याला करावी लागू नये, त्याला त्याच्यावर खर्च करावा लागू नये अशा प्रकारचा प्रयत्न आपण सातत्याने केला आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून हे महाआरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलं आहे. मी विशेष डॉक्टर तानाजीराव सावंत यांचं मनापासून अभिनंदन करेन की खात्यामध्ये खूप परिवर्तन करण्याचा प्रयत्न ते करत आहेत, त्याला लोकाभिमुखता आणण्याचा प्रयत्न ते करत आहेत आणि त्यातनं सगळ्यात महत्त्वाचं पाऊल म्हणजे आरोग्याचा अधिकार, राईट टू हेल्थ हा कायदा तयार करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. आणि निश्चितपणे हा कायदा तयार झाल्यानंतर सामान्य माणसाला आरोग्य सेवा देणं हे कायदेशीररित्या बंधनकारक सरकारवर असेल. आजही ते बंधनकारक आहे पण कायद्याने नाही आहे, ते कायदेशीररित्या बंधनकारक करण्याचा हा जो प्रयत्न आहे हा देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि निश्चितपणे आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी त्याच्यामध्ये आहोत. मुख्यमंत्री त्यांच्या पाठीशी आहेत, त्यामुळे त्यांनी असंच चांगलं काम या ठिकाणी करावं अशी विनंती करतो. कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने विठुरायांच्या चरणी नतमस्तक होत असताना विठुरायांनी आपल्या सर्वांना निरोगी राहण्याचा आशीर्वाद द्यावा अशा प्रकारची आजच्या प्रसंगी विठुरायाच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या पंढरी नगरीमध्ये येणाऱ्या माझ्या वारकरी संप्रदायातील सर्व वारकरी माता भगिनी यांना शुभेच्छा देतो. आज महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या सोलापूर जिल्ह्यातील आमदार समाधान अवताडे साहेब, राजेंद्रजी राऊत, आमचे शिबिरासाठी सर्व काही संयोजक म्हणून गेले वर्षभर रुग्णांची सेवा करण्यामध्ये मग्न असलेले भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेडचे चेअरमन प्राध्यापक शिवाजीरावजी सावंत, अनिलजी सावंत, JSPM, TSSM या सर्व उद्योग समूहातील सर्व कर्मचारी, त्यांची मॅनेजमेंट, तसंच ह्या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व प्रिंट मीडियाचे पत्रकार, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार, खरं तर आज मला आनंद वाटतो की अतिशय शॉर्ट पिरियडमध्ये अशा पद्धतीचं महाआरोग्य शिबिराची योजना परत एकदा मागं आश्वासित केल्याप्रमाणे आज कार्यान्वित झालेले आहे. मागही असंच अचानक 15 दिवस पूर्वी आषाढी वारीच्या वेळेस असंच आम्ही निर्णय घेतला दोघं बंधूंनी बसून की आपण अशा पद्धतीचं जर नियोजन केलं आषाढीला, कारण जवळपास 300-400 वर्षाची परंपरा असलेली ही पंढरपूरची वारी ह्या ठिकाणी आरोग्याच्या बाबतीत कुठल्याही पद्धतीचं खातं त्यांच्या
किंवा त्या पद्धतीच्या तपासण्या जर ठेवल्या तर सर्वसामान्य जनतेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या माझ्या वारकऱ्यांना त्याचा एफेक्ट फायदा होईल ही भावना ठेवून ही संकल्पना शिवाजीराव आणि मी आम्ही एकत्र मांडली आणि आपल्या आदेशानं माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानं ती कार्यान्वित झाली. साहेब मला सांगायला आनंद वाटतो की आषाढी वारीच्या दरम्यान आरोग्याची वारी पंढरीच्या दारी हे स्लोगन आम्हीच दिलं आणि त्या ठिकाणी जवळपास 11.5 लाख वारकऱ्यांच्या तपासण्या पूर्ण झाल्या, त्यांचे उपचार पूर्ण झाले आणि त्या ठिकाणी खात्याला आम्ही आदेशित केलेलं होतं की या ठिकाणी एक कारण मिळाल्यानंतर ह्या ठिकाणी प्राथमिक लेवलच्या त्याच्या तपासण्या होतील. त्या तपासण्या झाल्यानंतर त्याचे पुढचे जे उपचार असेल, मग ऑपरेशन असतील किंवा काही असेल, तो वारकरी आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी गेला, आपल्या गावी गेल्यानंतर त्या ठिकाणी ते कार्ड दाखवल्यानंतर महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र शासनाच्या रुग्णालयामध्ये त्याचे सर्व उपचार मोफत होते आणि जवळपास 3 ते 4.5 लाख वारकऱ्यांनी आपापल्या गावी जाऊन त्याचा तो लाभ घेतला. आणि तीच भूमिका लक्षात ठेवून ह्या कार्तिकी वारीला सुद्धा आषाढी वारीच्या दरम्यान मी आश्वासन दिलं होतं की कार्तिकी वारीला सुद्धा अशा पद्धतीचं महाआरोग्य शिबिर आपण ह्या ठिकाणी कार्यान्वित करू. आषाढी वारीच्या तुलनेनं कार्तिकी वारीची येणारी गर्दी ही थोडी कमी असते, हा एक भाग आहे. आणि आपण बघितलं असेल की सध्या पाऊस काळ कमी आहे, महाराष्ट्रात दुष्काळाची टंचाईग्रस्त परिस्थिती आहे, पाण्याची परिस्थिती बिकट आहे, रब्बीच्या पेरण्या बऱ्यापैकी झालेल्या नाही, शेतकरी चिंतित आहे आणि तेही कारण आहे की मला वाटतं की वारी सुद्धा बऱ्यापैकी कमी भरलेली आहे. हे सगळं असताना सुद्धा ही संकल्पना पूर्ण करण्यासाठी आज शिवाजीरावांनी ते मनावर घेतलं आणि हे आज आपल्याला दिसतंय ते आरोग्य शिबिर संपन्न झालंय. साहेब आपण बघताय ह्या ठिकाणी एकूण अतिदक्षता विभाग आम्ही ह्या ठिकाणी वाळवंटामध्ये आणि इथं 6 उभा केलेले आहेत. वाळवंटामध्ये आता ह्या ठिकाणी 65 एकरामध्ये हा 3 एकरावरती आपल्याला मंडप आपण उभा केलेला आहे. आपला दवाखाना 3 ची निर्मिती ह्या ठिकाणी केलेली आहे. आपल्या आसपास प्राथमिक आरोग्य केंद्राची 12 ची निर्मिती आहे. रुग्णवाहिका जवळपास 7 ह्या ठिकाणी आपण ठेवलेले आहेत. जवळपास 2900 कर्मचारी ह्या ठिकाणी काम करतायत आणि वारीचं नियोजन करण्यासाठी सर्व रुग्णांचं नियोजन करण्यासाठी आपण प्रत्येक वारीला जसं करतोय आज त्याही ठिकाणी वॉर आपण तयार केलेली आहे. जवळपास आजपासून 22, 23 आणि 24 मागाची आपल्याला मी कल्पना दिल्याप्रमाणे दशमी, एकादशी आणि बारस या 3 दिवसासाठी आपण हे आरोग्य शिबिर कार्यान्वित करतोय. आतापर्यंत जवळपास 30,000 पेक्षा जास्त वारकऱ्यांनी ह्या आरोग्य शिबिराचा लाभ घेतलेला आहे आणि मला वाटतं येत्या 2 दिवसामध्ये हा आकडा जवळपास 2 लाखाचा आकडा ओलांडून जाईल. माझ्या सर्व वारकरी बंधू भगिनींना नम्र आणि कळकळीची विनंती, आव्हान आहे की अशा पद्धतीचं वारकरी याच्यामध्ये जे आरोग्य शिबिरामध्ये आपण याचा लाभ घ्यावा, आपल्या तपासण्या करून घ्याव्या. आता जे तात्काळ इमिजिएट फर्स्ट एड ज्याला म्हणून ते उपचार आपण ह्या ठिकाणी आपल्याला मिळतील आणि ह्या ठिकाणी जर काही सिरियस असेल किंवा ह्या तपासणीमध्ये काही गंभीर आजार आपल्याला निष्पन्न झाला असेल तर त्याची तात्काळ माहिती आमचे ह्या ठिकाणी डीडी आहेत राधाकृष्ण पवार, त्यांच्यापर्यंत हे सगळ्या माहित्या जातात आणि त्या ठिकाणी त्यांचे पुढचे उपचार करण्यासाठी आम्ही त्यांना आदेशित केलेलं आहे. मला सांगायला आनंद वाटतो साहेब की आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनामध्ये आरोग्यमंत्री पदाची जबाबदारी घेतल्यापासून महाराष्ट्रामध्ये न भूतो न भविष्याचे अशा पद्धतीचे 22 निर्णय मी आपल्या संकल्पनेतनं आपल्या मार्गदर्शनाखाली घेऊ शकलो. त्याच्यामध्ये तुमचं प्रचंड पाठबळ आणि प्रोत्साहन मला मिळालं आणि त्या ताकदीमुळेच मी हे काम करू शकलो. आणि आपण सांगितलेल्या आदेशाप्रमाणे आज तीही दुसरी संकल्पना मी पुढे आणतोय. आपल्या आदेशाप्रमाणे मागच्या वेळेस आपण मोफत उपचाराची संकल्पना मला सांगितली होती, ती मी इम्प्लिमेंट केली. आज जवळ तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्रामधल्या PSC पासून जिल्हा रुग्णालयापर्यंत मोफत उपचाराची परिभाषा आता बदललेली आहे. कारण पूर्वी जे काही 100-200 OPD आणि IPD होती, आज त्या ठिकाणी मोफत उपचाराच्या संकल्पनेत हे OPD आणि IPD जवळपास 5 ते 7 पट वाढलेले आहे. कारण लोकांना कॉन्फिडन्स आलेला आहे या ठिकाणी सर्व मोफत उपचार महाराष्ट्र शासनातर्फे कधी भूतो न भविष्यात अशा पद्धतीनं सुरू झालेला आहे. आणि म्हणून आपण आदेशित केल्याप्रमाणे आज या पंढरी नगरीमध्ये पांडुरंगाच्या साक्षीनं मी सांगतोय की तुमच्या आदेशानं येत्या अधिवेशनामध्ये आपण राईट टू हेल्थ हे बिल आणण्याचा मानस ठेवलेला आहे. आपण ती बातमी मला मागच्या 2 महिन्यापूर्वीच आदेशित केलं होतं की अशा पद्धतीचा कायदा आपण महाराष्ट्रामध्ये आणू. कारण महाराष्ट्राच्या 12.5 कोटी जनतेचं आरोग्य जपण्याचं काम आपल्याला तुमच्या माध्यमातून करायचं आहे. कारण आपण बघितलं असेल
ट्रिलियनचे करायचे असतात. आणि 5 ट्रिलियन जर अर्थव्यवस्था न्यायची असेल तर मागच्याच कॅबिनेटमध्ये आपण आपलं प्रेझेंटेशन बघितलं की महाराष्ट्राची अर्थव्यवस्था हे 1 ट्रिलियनला गेली पाहिजे. आणि 1 ट्रिलियनला जर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था न्यायची असेल तर महाराष्ट्राच्या 12.5 कोटी जनतेचं आरोग्य हे अतिशय सुदृढ असलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये हे राईट टू हेल्थ हा कायदा आपल्याला बऱ्यापैकी या ठिकाणी सहकार्य करू शकतो. एवढंच मी माझा आज मनोगत व्यक्त करतो. आणि या पुढील भविष्य काळामध्ये आपल्या मार्गदर्शनाची गरज आहे, आपल्या सहकार्याची गरज आहे. आरोग्य खातं आपण एका वर्षामध्ये संपूर्ण भारतामध्ये 1 नंबरला नेऊ हा संकल्प ह्या पंढरी नगरीमध्ये पांडुरंगाच्या साक्षीनं मी सोडतोय. आणि एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनपूर्वक धन्यवाद साहेब. आषाढी वारीमध्ये ज्या 11.5 लाख रुग्णांच्या आता आपले दुकान असो वा असो शोरूम, छोटा मोठा उद्योगधंदा असो वा असो कोणताही व्यवसाय, हजारो लोकांपर्यंत आपल्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी तसेच वाढदिवसाची अथवा इतर कुठल्याही कार्यक्रमाची इव्हेंटची जाहिरात करा पंढरपुरातील एका अग्रगण्य वृत्तपत्र असलेल्या पंढरी वार्ताच्या PVN न्यूज या YouTube चॅनेलवर. आमच्या चॅनेलच्या प्रत्येक बातमीसोबत आपली जाहिरात प्रदर्शित होणार असल्याने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी. अधिक माहितीसाठी संपर्क करा राजकुमार शहापूरकर, संपादक पंढरी वार्ता, मोबाईल 8600 167524.